त्याचप्रमाणे यूथ आयकॉन रोहितदादा पवार आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके या रायगडचे या महाराष्ट्राचे भाग्यविधाते भाई जयंत पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी, मान्यवर, समोर असलेले सगळे माझे बहादर कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधूंना माझा चित्रलेखा पाटीलचा लाल सलाम। अलीकडचे काही दिवस हे राजकारणासाठी अप डाऊन उलथापालथीचे होते। कधी कधी आपण लोकशाही मानणारे कार्यकर्ते आनंदित झालो तर कधी कधी पूर्णपणे शॉक झालो आणि हतबल झालो की काय चाललंय या देशात। राजीनामा मिळाला कारण की आपण सगळे सोबत आलो, संघर्षांनी लढलो। मला अभिमान वाटतो त्या विद्यार्थ्यांचा, मला आनंद वाटतो त्या लाल बावट्याचा आणि धन्यवाद देते मी हर्षवर्धन दादा, त्या लीडर ऑफ ऑपोजिशनचा आणि सर्व पक्षांचा की ज्यांना या भारतात लोकशाही हवी आहे, जगवायची आहे आणि टिकवायची आहे। पण या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचंय की आज या सरकारला इतकी मिजाशी, इतकी घमंड आलेली आहे की एक राजीनाम्यानी काही ही गोष्ट थांबणार नाहीये की फार आपण खुश झालो पाहिजे नाही। आपण विसरू शकत नाही ज्या पद्धतीने 12-12 वर्षाच्या मुलींचे कपडे फाडले गेले, ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री येतात आणि आम्हाला माफी देतात। मी या ठिकाणी प्रधानमंत्रीजींना विचारते, तुम्ही कोण आलेत आम्हाला माफी द्यायला? एक जेनझीची आई म्हणून बोलते, एका 16 वर्षाच्या मुलीची आई म्हणून बोलते की तिथे अशा किती आया असतील ज्यांना काळजी वाटत असेल आणि माझा मुलगा जेन्युइनली आंदोलनाला गेला आणि तिथे पोलीस त्याला लाठीचार्ज करत होती। सोशल मीडियावर कितीतरी कथित व्हिडिओ आले। कोणी सांगितलं आंदोलकांनी दगड आणली, कोणी सांगितलं की आंदोलकांनी तिथे अँटी सोशल एलिमेंट्स होते। मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अमित शहाजी, होम मिनिस्टर काय ते विद्यार्थी होते? होम मिनिस्टर काय राहुलजी गांधी होते? किंवा होम मिनिस्टर काय आमच्यासारखे कार्यकर्ते होते? ही तुमची जबाबदारी होती की ते शांतपणे प्रोटेस्ट पार झाली पाहिजे। मला पण निषेध आहे की तुमच्या आईबद्दल बोलतात, वाईट बोलतात, याचं मी अजिबात समर्थन करत नाही। पण हाच प्रश्न तुम्ही तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे आणि हा ऑन रेकॉर्ड आहे की बीजेपीचे अनेक पदाधिकारी, मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी आज वाटेल ते स्टेटमेंट्स देत आहेत, वाटेल तसं बोलतायत। इसलिए कांच के घरों में रहने वालों ने दूसरों पे पत्थर नहीं फेंकना चाहिए। मला या ठिकाणी सांगायचंय की आपण आज कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा सगळे डेमोक्रेटिक फ्रंटच्या पार्टीज असतील, या सगळ्या पार्टीज आज अमितजी शहांचा राजीनामा मागतायत, अकाउंटेबिलिटी मागतायत त्या लाठी चार्जसाठी, अकाउंटेबिलिटी मागतायत त्या 21 मुलांनी ज्यांनी सुसाईड केलं त्यांच्यासाठी। आपण त्यांची राजीनामा मागायचा की नाही? अमितजी शहांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि ते फार गरजेचं आहे, कारण की हे आता अति होत चाललं। कोणी येतं काही बोलतो। तुम्हाला मी सांगते, मी अलीकडे कंगनाजी राणावतांचा एक व्हिडिओ पाहिला आणि हर्षवर्धन दादा, वोट चोरीवरती माझा विश्वास बसतो जेव्हा मी कंगनासारखी एखादी खासदार पार्लमेंटच्या दारात बघते। खऱ्या अर्थाने आपल्याला हा पुढचा लढा वेगळ्या अर्थाने घ्यायला लागेल, तो आपल्याला ईव्हीएम विरुद्ध घ्यायला लागेल, कारण की सगळीकडे वोट चोरी होते आणि जो लोकशाहीवादी आवाज आहे त्याला दाबायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। मला या ठिकाणी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचंय की जमीन सुपीक आहे, लोक चिडलेली आहेत, लोकांमध्ये भाजपाबद्दल, भाजपा सोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे। ते तुम्हा आम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात, पण नुसतं बघून चालणार नाही। आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आळीमध्ये जाऊन प्रचार करायला लागेल, लोकांना समजून सांगायला लागेल, बाबा 500 रुपयावर मत देऊ नका। ते 500नी आज मत देशील आणि उद्या घरासमोरचा खड्ड्याचा डांबराचे ते पैसे असतील, हे आपल्याला खऱ्या अर्थाने सांगायला लागेल। मी तुम्हाला विश्वास देते की एक काळ येईल की 500 रुपये देणाऱ्याला कोणी मत देणार नाही, त्याच्याकडे चिडीनी, त्याच्याकडे रागानी बघितलं जाईल। पुन्हा एकदा मला या ठिकाणी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आलात,
त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. काही माझे वडीलधारी बंधू भगिनी समोर उभे आहेत, मी त्यांची माफी मागते. आम्ही 3-4 वेळा खुर्च्या वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तुमचं बावट्यावरचं प्रेम आणि सगळा अभिमान इतका मोठा आहे की आपल्याला एवढा मोठा मंडप सुद्धा आज पुरत नाहीये. मला खरंच खालापूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विशेष आभार मानायचे. ज्या पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली, मी सगळ्या त्या खालापूरकरांना लाल सलाम करते. आणि खरंच रोहित दादा आणि हर्षवर्धन दादा आपल्याला मनापासून आभार मानते. रोहित दादा, तुम्हाला तर बरं नाही आहे, बिचाऱ्यांना थंडी वाजते, जॅकेट घातलंय त्यांनी, पण आता तुम्हाला थंडी भरून चालणार नाही, समोरच्याला भरवायची आहे. तर खरंच तुम्ही इथे आलात, इथे आमचा सन्मान केलात, आमच्या पक्षाच्या सन्मानासाठी तुम्ही आलात. थँक्यू व्हेरी मच. आणि भाईंना आणि बाळूशेठना या ठिकाणी आश्वासन देते, आम्ही भरपूर चुका करू, पण जी निष्ठा आहे, जो विचार आहे, तो कधी सोडणार नाही. आणि या पक्षाची आन बान आणि शान याच पद्धतीने राखू, एवढंच या ठिकाणी बोलते आणि माझे वाढते 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद सन्मान्य चित्रलेखाताई. खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे हरेश पाटील या ठिकाणी आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितात. मी हरेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण रोहितदादा पवार यांचा सन्मान